नमस्कार, मी अमिता मांडणार आहे तुमच्यासमोर एका शेतकऱ्याची व्यथा। आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। आपल्या येथील 70% लोक ही शेतीवरती उपजीविका करीत असतात, परंतु आपल्या येथील शेती उद्योग हा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे। त्यामुळेच आपण जरी म्हटलं अन्नदाता सुखी भव, तरीही ह्या अन्नदात्याला अर्थात शेतकऱ्याला अवलंबून राहावे लागते ते निसर्गाच्या लहरीपणावर। कधी होणारी अतिवृष्टी, कधी येणारं अवर्षण, कधी अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट आणि कधी वातावरणातले बदल, आणि या सगळ्यामुळे हा शेतकरी कधीतरी हताश होतो आणि अगदी टोकाचा निर्णय घ्यायला पाहतो। आणि त्या क्षणी काय घडतं ते तुम्हाला सांगणार आहे माझ्या वास्तव या कवितेतून। घरधनिनी सोबत वेचता आनंदाचे फुल, घरधनिनी सोबत वेचता आनंदाचे फुल, चंद्रमौळी झोपडीची पडे गोजिरवाणी भुल, काळी माय पांघरते चांदण्याची झुल, काळी माय पांघरते चांदण्याची झुल, तिच्या सवे जगण्याचं माझ्या मनात हे खुळ, रांगड्या हातातून फुलवीन, रांगड्या हातातून फुलवीन स्वर्ग या राणी, काळ्या आईचा विश्वास धरलेला मनी, पण पावसाला काय झालं कळलंच नाही, पण पावसाला काय झालं कळलंच नाही, निसर्ग चक्राचं कोडं मला उलगडलंच नाही, निसर्गाने पाठ फिरवली सरकारने दुर्लक्ष केलं, निसर्गाने पाठ फिरवली सरकारने दुर्लक्ष केलं, हातचं गेलं सारं पटकन होत्याचं नव्हतं झालं, दुःख पेलवेनासं झालं मन पिळवटून गेलं, दुःख पेलवेनासं झालं मन पिळवटून गेलं, कर्जाच्या ओझ्याने कंबरड मोडूनच पडलं, जगण्याची आशा मनी अंधुक होऊ लागली, जगण्याची आशा मनी अंधुक होऊ लागली, सुटकेसाठी निराशा त्या रात्री घुंगावू लागली, तिरमिरीत उठून फास गळ्यामध्ये घातला, तिरमिरीत उठून फास गळ्यामध्ये घातला, झोपेतच मुलीने कसा कोण जाणे आर्त टाहो की हो फोडला, गुंगीला जाग आली कळलं काय करत होतो, गुंगीला जाग आली कळलं काय करत होतो, बायको मुलांना क्षणात वाऱ्यावर सोडणार होतो, स्वतःलाच कोसत मनामध्ये रड रड रडलो, स्वतःलाच कोसत मनामध्ये रड रड रडलो, धनिनीच्या काळ्या डोरल्यात मी पुन्हा अडकलो, आणि ठरवलं काळ्या आईला सोडायचं नाही, काही झालं तरी जीवाला मुकायचं नाही, काही झालं तरी जीवाला मुकायचं नाही, बायको मुलांसोबत पुन्हा उभं राहायचं, देवाला स्मरून पुन्हा नंदनवन फुलवायचं, पुन्हा नंदनवन फुलवायचं। नवनवीन विषयांवरच्या कविता ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका।